तर आजचा आपला पहिला व्हिडिओ म्हणजेच पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी फेब्रुवारी 2024 मध्ये झालेली परीक्षा आहे संच ए. तर याच्यामधील आपण प्रथम भाषा आज पाहणार आहोत. त्याच्यानंतर आपण गणित सुद्धा पाहणार आहोत. ठीक आहे. तर सुरू करूया. आणि हे 2-3 व्हिडिओ झाले की आपण 5वीच्या मुलांसाठी एक पूर्ण टॉपिक वाईज व्हिडिओ आपण पूर्ण घेणार आहोत की नाम या प्रकाराचा एक पूर्ण व्हिडिओ, सर्वनाम, विशेषण, क्रियापद असं आपण व्याकरण सुद्धा पूर्ण आपण घेणार आहोत. तर चला सुरू करूयात. तर आता या प्रश्नपत्रिकेमध्ये 2 विभाग आहेत. त्यापैकी विभाग 1 मध्ये प्रथम भाषा विषयासाठी 1 ते 25 व विभाग 2 मध्ये गणित विषयासाठी 26 ते 75 असे एकूण 75 प्रश्न आहेत. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. ठीक आहे. प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण आहेत. 90 मिनिटांचा वेळ आहे. ठीक आहे. तर आता आज आपण 1 ते 25 मराठी विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. तर आजचा प्रश्न पहिला. पुढील आकृतीत असलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील चौथ्या अक्षराचा पर्याय निवडा. ठीक आहे. मग मित्रांनो इथे तुम्हाला एक आकृती दिलेली आहे. ठीक आहे. तर ह्या आकृतीमध्ये मू व बाळी देळी नी व द्रा द्रा व आणि मग चौथं अक्षर आपल्याला निवडायचं. हिची एक म्हण तयार करायची आणि चौथं अक्षर निवडायचंय. तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला म्हणी पाठ असणं आवश्यक आहे. ठीक आहे. तुम्ही एक म्हणी जास्तीत जास्त जेवढ्या वाचताल ते आपोआप पाठ होऊन जातील. ठीक आहे. अभ्यास हा स्कॉलरशिपसाठी खूप महत्वाचा आहे. तर ह्या अक्षरांमधून ठीक आहे हे दिलेली जी अक्षरं आहे त्याच्यामधून म्हण कोणती तयार होती तर बावळी मुद्रा देवळी निद्रा. ठीक आहे. बावळी मुद्रा देवळी निद्रा याचा अर्थ काय होतो? दिसण्यात बावळट पण व्यवहारात चतुर असा व्यक्ती. काय दिसण्यात बावळट आहे पण व्यवहारात चतुर आहे म्हणजे बावळी मुद्रा. मुद्रा म्हणजे दिसण्यात बावळट आहे. मग आपल्याला काय प्रश्न चौथ्या अक्षराचा पर्याय 1 2 3 4 चौथ्या अक्षराचा पर्याय काय होतो? मू. ठीक आहे. म्हणून इथे पर्याय आहे का आपल्याला तर आहे. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. हा आपला पर्याय असेल. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4. चला पुढील प्रश्न. सिस्टीम या शब्दाला पर्यायी मराठी शब्द कोणता? ठीक आहे. तर सिस्टीम म्हणजे जोडणी, सिस्टीम म्हणजे प्रणाली, सिस्टीम म्हणजे वापरकर्ता किंवा सिस्टीम म्हणजे माहिती. तर मित्रांनो सिस्टीम म्हणजे प्रणाली. ठीक आहे. सिस्टीम म्हणजे प्रणाली. ठीक आहे. पुढील प्रश्न. 3 ते 5 साठी सूचना. पुढील सुसंगत वाक्याचा परिच्छेद अर्थपूर्ण होण्यासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा. सर्व विद्यार्थी डॅश डॅश जमले होते. नाट्यगृहात, सभागृहात, किल्ल्यावर, सर्कशीच्या तंबूत. आता काही होऊ शकतं. मग आता 3 ते 5 म्हणजे हे 3 प्रश्न अगोदर वाचून घ्या. तेथे सर्वांनी डॅश डॅश आणि निमित्त होते 21 जून रोजी साजरा होणाऱ्या जागतिक. तर मित्रांनो पहिला प्रश्न आता याच्यामध्ये हे तिन्ही प्रश्न एका कार्यक्रमातले. ठीक आहे. मग आता इथे वेगवेगळे उत्तर देऊन आपल्याला जमणार नाही. एक क्रमाने आपल्याला इथे उत्तर घ्यावे लागतील. तर 21 जूनला काय असतो तर योग दिन असतं. ठीक आहे. तर निमित्त होते 21 जून रोजी साजरा होणाऱ्या जागतिक योग दिनाचे. ठीक आहे. मग दिवस म्हणजे विशेष दिवस सुद्धा तुम्हाला पाठ करावे लागतील. मग आता सर्व विद्यार्थी डॅश डॅश जमले होते. मग विद्यार्थी नाट्यगृहात योग करतील का? नाही. किल्ल्यावर योग करतील का? नाही. सर्कशीच्या तंबूत नाही. म्हणजे योग कुठं होते? सभागृहात. मग सर्व विद्यार्थी सभागृहात जमले होते. तेथे सर्वांनी रोमहर्षक कसरती पाहिल्या, बुरुजाची पाहणी केली, योग साधना केली, नाटुकले पाहिले. मग योग दिनासाठी त्यांनी काय केलेली आहे? योग साधना केलेली आहे. म्हणून इथे पर्याय क्रमांक 2. मग आता पहा सर्व विद्यार्थी सभागृहात जमले होते. तेथे सर्वांनी योग साधना केली. निमित्त होते 21 जून रोजी साजरा होणाऱ्या जागतिक योग दिनाचे. ठीक आहे. इथे 3 मार्क तुमचे फिक्स झाले. मग हे तिन्ही प्रश्न असे अगोदर तुम्हाला वाचावे लागतील. ठीक आहे. चला पुढचा. पुढे दिलेल्या शब्द समूहाबद्दल एक अचूक शब्द पर्यायातून निवडा. मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व. मंत्र, सूत्र, तंत्र, यंत्र. तर मित्रांनो मोजक्या शब्दात सांगितलेलं
मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व हे काय असतं, तर ते असतं सूत्र. ठीक आहे, सूत्र. पुढील प्रश्न, खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा पर्याय निवडा. नजर, वजन, जरब, नगर, गरज, गजरा, चरण. पर्याय काय आहेत मग? नगर, वजन, जरब, नजर. खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो. याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, अजून लहान व्हावं लागेल, म्हणजे बाराखडी तुम्हाला पाठ पाहिजे. ठीक आहे, मग आता इथे वर्णानुक्रम आपल्याला लावायचा. ठीक आहे, वर्णानुक्रम काय? क ख ग घ ड च छ ज झ त्र ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श क्ष स ह ळ क्ष न्य. ठीक आहे, मग आता इथे अगोदर काय येतं आपलं? ग येतं. ठीक आहे, आता ग चे कोणते शब्द आहेत इथे? ग, गजरा, गजरा, गरज. मग इथे आपण काय करूयात, अगोदर ग लिहूयात. ठीक आहे, मग असं पण लिहा किंवा असं पण लिहा. ग कितीदा आलेलं इथे? दोनदा आलेलं आहे. ठीक आहे, नंतर काय येतं? च येतं. ठीक आहे, नंतर इथं च येणार, नंतर येतं ज, नंतर ज, त्याच्यानंतर न येईल. ठीक आहे, न व, इथे पण काय येणार? न व. मग काय म्हणते? मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा पर्याय हे तीन. हे तीन, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 6. काय राहील आपलं? ग घेतलं, ग घेतलं, च घेतलं, ज घेतलं, न घेतलं, दोनदा न आलंय ना इथे, तर हे पण न, आणि हे राहील व. परत शॉर्टमध्ये काय होणार आपलं? ग, च, ज, न, व. ठीक आहे, मग हे तीन गेले. ठीक आहे, स्टार्टिंगचे हे तीन, हे तीन. मधामध्ये काय? इथे ज. इकडे पण हे दोन, हे दोन. मधामध्ये काय? ज. म्हणजे ज पासून कोणता शब्द होईल इथे? जरब. ठीक आहे, हा राहिला आपला पर्याय. पर्याय क्रमांक 3, जरब हा शब्द येईल वर्णानुक्रमे लावल्यावर मध्यभागी. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. जसे गंजी गवताची तसे डॅश डॅश धान्याची. म्हणजे गवताची गंजी तर धान्याची काय? चळत, रास, जुडी, जाळी. तर मित्रांनो, इथे गवताची धान्याची काय असते? तर धान्याची असते रास असते. ठीक आहे, पुढील प्रश्न. खालीलपैकी आरती प्रभू म्हणून कोणास संबोधले जाते? यशवंत दिनकर पेंढारकर, चिंतामण त्र्यंबक खानोलकर, आत्माराम रावजी देशपांडे, माणिक शंकर गोडघाटे. तर आपण काय शोधायचं आपल्याला? आरती प्रभू. आरती प्रभू कुणाला संबोधलं जातं? तर चिंतामण त्र्यंबक खानोलकर. ठीक आहे, चिंतामण त्र्यंबक खानोलकर. ठीक आहे, मग यशवंत दिनकर पेंढारकर यांना काय समजलं जातं? तर कवी यशवंत म्हटलं जातं यांना. काय? कवी यशवंत. ठीक आहे, आत्माराम रावजी देशपांडे यांना म्हटलं जातं कवी अनिल. कवी अनिल. आणि माणिक शंकर गोडघाटे यांना म्हटलं जातं ग्रेस. ग्रेस, माणिक शंकर गोडघाटे. ठीक आहे, आता मित्रांनो, आता याच्यामध्ये यशवंत दिनकर पेंढारकर यांना कवी यशवंत म्हटलं जातं, आणि अजून त्यांची एक दुसरी ओळख आहे, तर महाराष्ट्र कवी म्हणून त्यांचा गौरव केला जातो. ठीक आहे, महाराष्ट्र कवी. चला पुढील प्रश्न. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा. राधाची बाहुली बोलकी आहे. ठीक आहे, ही बोलकी. आपल्याला काय करायचं? अधोरेखित शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे. तर मग बोलकीच्या विरुद्ध काय होणार? बहिरा, शांत, बडबडीत, बडबडी किंवा अबोल. तर बोलकीच्या विरोधात होणार अबोल. ठीक आहे, अबोल. पुढील प्रश्न. पुढील पैकी प्राणी व त्यांचा निवारा यांची चुकीची जोडी ओळखा. कोळी, घरटे, सिंह, गुहा, साप, बीळ, घोडा, तबेला. तर मित्रांनो, कोळी हा घरट्यामध्ये राहत नाही. कोळी काय करतो? जाळं तयार करतो.
ठीक आहे, मग हा पर्याय काय आहे तर चुकीचा आहे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अक्षरे घेतल्यास सर्व उभे अर्थपूर्ण शब्द तयार होतील? ठीक आहे, मग दन 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 दन. ठीक आहे, मग आता इथे पर्याय दिलेले आहेत. हे एक नंबर पाहूयात आपण. वादन, ठीक आहे, होते. सदन होतं, रुदन होतं, पादन होत नाही. ठीक आहे, पादन होत नाही हा पर्याय नाही. ठीक आहे, मग आता पर्याय 2 स्पंदन होतं, वादन होतं, रुदन होतं, सदन पण होतं. मग हा पर्याय आहे का? असू शकतो. आपण दुसरे पण पाहूयात. ठीक आहे, गोदन, वादन, नदन, स्पंदन. आता नदन म्हणजे काय मला पण माहिती नाही, मग हा पण नाही. वंदन, ठीक आहे, सादन, रदन, वदन, मग हा पण पर्याय नाही. म्हणजे आपला पर्याय क्रमांक काय आहे तर पर्याय क्रमांक 2 हा आपला योग्य आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्द दिलेल्या सर्व अर्थांनी वापरला जात नाही? ठीक आहे, प्रतिमा, प्रतिबिंब किंवा चित्र. बरोबर आहे. भाव, भाव म्हणजे दर किंवा भाव म्हणजे भक्ती, हे पण बरोबर आहे. वर्ण, वर्ण म्हणजे रंग आणि मूळ ध्वनी, हे नाही. 4 वास, वास म्हणजे गंध किंवा अवसर. मग आता इथे पर्याय आपला कोणता येणार आहे तर अर्थाने वापरला जात नाही. जात नाही तर मग अवसर. वास म्हणजे गंध, गंध होतो पण अवसर होत नाही. इथे वर्ण म्हणजे रंग किंवा मूळध्वनी हा पर्याय बरोबर आहे. म्हणजे आपला इथे जात नाही कोणता तर वास, वास म्हणजे गंध किंवा अवसर. चला पुढील प्रश्न. साबणाने खालील उतारा वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. ठीक आहे. साबणाने शरीर स्वच्छ होते, परंतु मनामध्ये वाईट विचार असतील, खोटे बोलण्याची सवय असेल, दुसऱ्यांना फसवण्याची, लुबाडण्याची संधी आपण शोधत असू, किंवा चहाडी, टवाळी आणि टिंगल करण्याची सवय असेल, त्याने कितीही साबण लावून शरीर घासून घासून स्वच्छ केले तरी त्याचे जीवन निर्मळ होऊ शकत नाही. कारण त्याचे चित्त शुद्ध नाही आणि म्हणूनच त्याला कितीही उद्बोधक विचार पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी त्याला ते पटत नाही, गळी उतरत नाही. जसे वसंत ऋतू आल्यावर वृक्ष आपोआप फळांनी बहरतात, पण एखाद्या वृक्षाला फळेच येत नसतील तर वसंत ऋतू येऊनही त्या वृक्षाला त्याचा उपयोग नसतो. प्राण गेलेले शरीर कोणतीही क्रिया वा व्यवहार करू शकत नाही. पाण्याशिवाय शेतामध्ये पीक येऊ शकत नाही. साबण आपले शरीर स्वच्छ करू शकतो, पण आपले जीवन निर्मळ करू शकत नाही. ठीक आहे, प्रश्न आता पाहूयात आपण. एखाद्याचे जीवन केव्हा निर्मळ होऊ शकते? ठीक आहे, मग त्याच्या मनात वाईट विचार असतील तर होईल का जीवन, त्याचं जीवन निर्मळ होतं का तर नाही होत. त्याच्या मनात वाईट विचार असतील तर अजिबात नाही. त्याला टिंगल-टवाळी करायची सवय असेल तर नाही. तो दुसऱ्यांना लुबाडण्याची संधी शोधत असेल तर नाही. त्याचे चित्त शुद्ध असेल तर होतं. ते ज्याचे चित्त, चित्त म्हणजे काय तर त्याचं मन, ज्याचं मन शुद्ध असतं त्याचं जीवन निर्मळ होऊ शकतं. ठीक आहे, पुढील प्रश्न. पटवून देणे या अर्थाचा कोणता वाक्यप्रचार उतार्यात आला आहे? ठीक आहे, पटवून देणे. संधी शोधणे नाही. गळी उतरणे आहे. गळी उतरणे म्हणजे पटवून देणे. ठीक आहे. चहाडी करणे नाही. बहरणे सुद्धा नाही. चला पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणते उदाहरण उतार्यात आले नाही? ठीक आहे. वृक्षाला फळेच येत नसतील तर वसंत ऋतूचाही उपयोग नाही, हा आलेला आहे. ठीक आहे, आपल्याला काय पाहिजे, उदाहरण उतार्यात आलेले नाही. चित्त शुद्ध नसेल तर उद्बोधक विचार पटत नाहीत. साबण शरीर स्वच्छ करतो तर पाण्याने मन स्वच्छ होते, हे वाक्य आलेलं नाही. ठीक आहे, साबण शरीर स्वच्छ करतो पण पाण्याने मन स्वच्छ होते, हे वाक्य ह्या उतार्यामध्ये आलेलं नाही. चला पुढील प्रश्न. पुढील जाहिरातीचे लक्षपूर्वक निरीक्षण करून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. सुवर्ण संधी, सुवर्ण संधी, सुवर्ण संधी. भाषाप्रेमी मंडळ आयोजित सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग. प्रवेश मर्यादित आहेत. वयोगट 5 ते 13 वर्षांचा. तुमच्या लेखनाला गती नाही, अक्षर वळणदार येत नाही, तर पर्याय एकच, सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग प्रवेशासाठी आजच नाव नोंदणी करा. आमची वैशिष्ट्ये, तज्ञ मार्गदर्शक,
भरपूर लेखनाचा सरावासाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध, सुसज्ज वातानुकूलित प्रशिक्षण वर्ग, माफक फी आहे. स्थळ काय दिलेलं आहे? 12 गुरुवार पेठ सातारा. मार्गदर्शन वर्गाची वेळ सकाळी 7 ते 10 वाजता. चला प्रश्न पाहूयात आता. 17. सुंदर हस्ताक्षर वर्गाचे पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? ठीक आहे, मग परवडणारी फी हे वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. दिवसभर मार्गदर्शन नाही. इथे वेळ काय दिलेली आहे? मार्गदर्शन वर्गाची वेळ काय आहे? सकाळी 7 ते 10. दिवसभर नाही, म्हणून दिवसभर मार्गदर्शन नाही, तर हे वैशिष्ट्य नाही. ठीक आहे. पुढील प्रश्न. सुंदर हस्ताक्षर सर्वाधिक सुधारणा कोणत्या वयोगटात होईल? 8वी ते 10वी, फक्त माध्यमिक, 10वी ते 12वी, शिशु वर्ग ते 7वी. मग इथे काय दिलेलं आहे का? वयोगट 5 ते 13 दिलेला आहे. मग इथे 5 ते 13 आहे का? नाही. तर मित्रांनो 5 वर्ष ते 13 वर्ष म्हणजे शिशु गट वर्ग ते 7वी असा होतो. ठीक आहे. इथे गुगली टाकलेला आहे तुम्हाला. ठीक आहे. इथे काय? इथे गुगली फेकला तुम्हाला. ठीक आहे. मग अशा वेळेस तुम्ही काय करतात? पर्याय नाहीत म्हणून विषय सोडून देतात किंवा एखादं तुम्ही अंदाजे टिक करून टाकतात. पण इथे गुगली आहे. इथे तुम्हाला सांभाळावे लागते. स्कॉलरशिप सर्वांना मिळत नाही. ज्याला गुगली खेळता येते त्यालाच स्कॉलरशिप मिळते. चला पुढील प्रश्न. सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग कोणी आयोजित केला आहे? तज्ञ मार्गदर्शन, भाषाप्रेमी मंडळ, 5 ते 13 वर्ष वयोगटातील विद्यार्थी व सातारा जिल्हा. तर मित्रांनो भाषाप्रेमी मंडळ यांनी सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग याचं आयोजन केलेलं आहे. रेखीव रांगोळी अंगणात शोभून दिसते. वरील वाक्यात विशेष्य कोणते? ठीक आहे. आता विशेष्य, ठीक आहे, तर मग आता इथे काय असणार आहे? रेखीव अंगण, रांगोळी, शोभून. तर मित्रांनो रांगोळी कशी आहे? रेखीव आहे, तर रांगोळी अंगणात शोभून देते. विशेष्य कोणतं आहे? तर रांगोळी हे विशेष्य आहे. पुढील प्रश्न. दिलेल्या पर्यायांमधील निश्चितपणे एकवचनी नसलेला शब्द कोणता? ठीक आहे. एकवचनी नसलेला शब्द कोणता? तर हरिण, वाघ, ससा, चित्ता. ठीक आहे. ते हरिण किंवा एकवचनी नसलेला म्हणजे इथे अनेक वचन आलेत. ठीक आहे. मग हरिण आहेत किंवा ते वाघ आहेत असं नाही होणार ना. ते ससे, ससा, ससे, चित्ता, चित्ते. तर एकवचनी नसलेला. ठीक आहे. मग इथे एकवचनी वाघचील मित्रांनो. ठीक आहे. हा वाघ. पुढील प्रश्न. खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे? प्रथमेश मुंबईला गेला पण त्याचे काम झालेच नाही. पूर्णविराम, उद्गार चिन्ह, स्वल्पविराम, अर्धविराम. तर इथे अर्धविराम हे चिन्ह द्यायचे राहिले आहे. ठीक आहे. अर्धविराम. 2 छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असताना हे चिन्ह दिलं जातं. कोणतं चिन्ह आहे आपण इथे देऊयात. प्रथमेश मुंबईला गेला. ठीक आहे. असं असतं चिन्ह, मी दाखवते इथे बाजूला. ठीक आहे. हे असं अर्धचिन्ह असतं, एक टिंब असतं त्याच्या बाजूला कोमा असतो. ठीक आहे. चला पुढील प्रश्न. खालीलपैकी भूतकाळी वाक्याचा पर्याय निवडा. ती नाचत असते, ती नाचत जाईन, मी नदीकाठी खेळत असे, तो नेहमीच उशिरा उठतो. तर इथे मी नदीकाठी खेळत असे. ठीक आहे. मी नदीकाठी खेळत असे हा भूतकाळी वाक्याचा पर्याय आहे. पुढील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा. क्रीडा महोत्सव, औद्योगिक, नैतिक, राष्ट्रकुल. तर मग इथे शुद्ध शब्द कोणता आहे? तर औद्योगिक. ठीक आहे. इथे काय? क्रीडा महोत्सव. ठीक आहे. इथे क्रीडा महोत्सव, इथे काय पाहिजे आपल्याला? दुसरी वेलांटी पाहिजे. ठीक आहे. क्रीडा महोत्सव. ठीक आहे. नैतिक सुद्धा काय पाहिजे आपल्याला? इथे पहिली वेलांटी नैतिक. राष्ट्रकुलला काय पाहिजे आपल्याला? राष्ट्र, इथे दुसरा उकार, इथे पहिला पाहिजे राष्ट्रकुल. हे झाले बरोबर. ठीक आहे. पुढील प्रश्न.
शेवटचा प्रश्न मित्रांनो, खालील वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्यप्रचार पर्यायातून निवडा. ताटातील सुग्रास जेवण पाहून प्राचीच्या डॅश डॅश डॅश. तोंडचे पाणी पडणे, तोंडाला पाणी पुसणे, तोंडाला पाणी सुटणे आणि तोंडचा घास काढणे. तर मित्रांनो, ताटातील सुग्रास जेवण पाहून प्राचीच्या तोंडाला पाणी सुटले. म्हणून पर्याय क्रमांक काय आहे आपला? 3 आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 1 ते 25 मराठीचे प्रश्न पूर्ण पाहिलेले आहेत. आता उद्या किंवा परवा आपण दुसरा व्हिडिओ अपलोड करणार आहोत. त्यामध्ये आपण गणिताचे प्रश्न पाहणार आहोत. ठीक आहे. चला मित्रांनो, धन्यवाद.